नमस्कार तुम्हा सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? बरे आहात ना? आज तुमच्यासाठी मी कॉमन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. खमंग आहे, खुसखुशीत आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे पोह्याचे थालीपीठ. तर बघा, ही जी तुम्हाला वाटी दिसते, या वाटीने मी हे 1 वाटी पोहे घेतलेले आणि ते भिजत घातलेले. हे बघा, छान सॉफ्ट झालेले आहेत पोहे, भिजलेले पोहे. ओके, हे छान मळून घ्यायचे. आणि पोहे मळल्याच्या नंतर यामध्ये काय टाकायचं बघा, हे सर्व साहित्य मी बारीक चिरून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, जिरं टाकायचं, अद्रक दाताखाली आली की छान वाटते. ओके, 1 वाटी हे पोहे, तर त्यासाठी अर्धी वाटी कणिक छान बाइंडिंग होते आणि अर्धा वाटी किंवा त्यापेक्षा कमी बेसन. आवश्यकतेनुसार मीठ, ब्लॅक सॉल्टचा पण तुम्ही वापर करू शकता. पिंक सॉल्ट टाकू शकता, त्यामध्ये चाट मसाला टाका. क्रश केलेले धनेसुद्धा तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय हवं आहे त्यामध्ये ते टाकायचं आणि अशी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची. हे सर्व साहित्य एकत्र करून मी त्याची कणिक मळून घेणार आहे आणि मग त्याचे थालीपीठ बनवायचे ते सुद्धा मी दाखवणार आहे. ओके, हे बघा, सर्व साहित्य मी एकत्र केलं आहे आणि आता हे छान मळून घेणार आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सैलसर कणिक मळून घ्यायची आणि प्लॅस्टिकच्या बॅगवर म्हणजे ती कापून घ्यायची. सोपी पद्धत आहे, तुम्हाला दाखवणारच आहे. छान धापाटे करून घ्यायचे म्हणजेच थालीपीठ. हे बघा, सॉल्टची बॅग याला कापून घेतलेलं आहे मी आणि याला तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे करून इथे तेल लावायचं. मग यावर हे फोल्ड करायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं. मग नंतर हे परत काढायचं आणि तव्यावरती टाकायचं. मी आता बनवायला सुरुवात करते. हे बघा, याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा यावर गोळा ठेवायचा आणि हा जो पेपर आहे हा यावर फोल्ड करायचा आणि याला लाटून घ्यायचं. तीळ टाकायचे थोडेसे आणि भाजून घ्यायचं खमंग. तुम्ही बघू शकता हे तीळ लावलेले आहेत. याला असं तुम्ही थापून घेतलं तरी चालेल. आणि आता आपण याला होल करणार आहोत. बघा, म्हणजे छान होतात. बघू शकता तुम्ही. आणि आता मी तवासुद्धा आपला तापलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, या तव्यावर टाकणार आहे. हे तव्यावर टाकलेलं आहे आणि या छिद्रामध्ये सुद्धा तेल टाकलेलं आहे. ओके, आणि हे बघा, तुम्हाला लाटण्याने जमत नसेल तर असं हाताने बनवून घ्यायचं. ओके, बघा, याची साईड चेंज केली. ही बाजू किती खरपूस भाजल्या गेलेली आहे. छान ते झाल्यावर हे पण रेडी आहे. हे पण मी टाकणार आहे. खूप छान सुगंध सुटला आहे आणि हे तयार झालं आपलं खमंग पहिलं थालीपीठ. हे तव्यावर टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये तेल सोडणार आहोत. तुम्ही बघू शकता.
हे झालं की मी सर्व करणार आहे, बाकीचे मग नंतर करेल. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तयार झाले आपले खमंग आणि खुसखुशीत पोह्यांचे थालीपीठ. हे कशाबरोबर खायचे, तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता. हे बघा मी ग्रीन चटणी बनवलेली आहे, कोथिंबीर पुदिन्याची चटणी आहे, किंवा मग तुम्ही हे लिंबाचं आंबट गोड लोणचं. काय मग सुटलं ना तोंडाला पाणी. कसे वाटले आजचे हे पोह्याचे थालीपीठ? तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा या मोबाईलचा कोणता मोड जो आहे ना तो कोणता चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे थोडेसे असे डार्क दिसत आहे. यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे, हे मी सांगायलाच विसरले. ओके, तर तुम्ही नक्की करून बघा. असं कोणीच म्हणणार नाही की मला हे आवडले नाही म्हणून. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटसुद्धा करा. यापुढे मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.